पाचव्या टप्प्यात नाशिकमध्ये मतदान होणार आहे। यामुळे नाशिकमध्ये मोठी घडामोड घडत असल्याचं पाहायला मिळतंय। कित्येक दिवस महायुतीचा तिढा सुटत नव्हता। अखेर 1 मे रोजी महायुतीने आपला उमेदवार जाहीर झालाय। महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी आज मंत्री छगन भुजबळांची भेट घेतली आहे। छगन भुजबळ यांचं निवासस्थान असलेल्या भुजबळ फार्मवर गोडसे यांनी भुजबळांची भेट घेतली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हेमंत गोडसे प्रथमच भुजबळ फार्मवर गेले आहेत। याआधी 1 मे रोजी नाशिकमधून गोडसेंची उमेदवारी जाहीर झाली होती। यानंतर मंत्री दादा भुसे आणि अजय बोरसे यांनी भुजबळ फार्मवर जाऊन भुजबळांसोबत चर्चा केली होती। नाशिकमध्ये 2 मे रोजी महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी काढण्यात आलेल्या शक्ती प्रदर्शन रॅलीमध्ये भुजबळ सहभागी झाले होते। मात्र प्रचारामध्ये काहीसे एकाकी पडत असल्यामुळे गोडसे यांनी भुजबळांची भेट घेऊन प्रचारात सहभागी होण्याची विनंती केली आहे। महायुतीचे भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत। महायुतीच्या सर्वच मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांना प्रचारात सहभागी होण्यासाठी विनंती केली असल्याचं हेमंत गोडसे यांनी माध्यमांना सांगितलंय। भुजबळ साहेब सहभागी झाल्यामुळे मोठी ताकद महायुतीला मिळते। त्यांच्यामुळे विजय निश्चितपणे सोपा झाला असल्याचं गोडसेंनी म्हटलंय। महायुतीचे भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि म्हणून आज आपण त्यांची भेट घेऊन आपल्या सर्वच महायुतीचे सर्वच जे मित्रपक्ष आहेत अशा सर्वच मित्रपक्षांच्या नेत्यांशी भेटून त्यांनी त्यांचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सहभागी व्हावं यासाठी आपण विनंती केलेली आणि त्यांनी तशा सूचना सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केल्या। मुख्यमंत्री देखील आज येत आहेत, काही बैठका आहेत, एकूणच कशा पद्धतीचं वातावरण बघायला मिळतंय? कारण तो उशीर झाला असला तरी आता काय कसं कोप अप करताय आपण सगळं? मला असं वाटतं का जरी वेळ कमी असला तर आपण या अगोदर विद्यमान खासदार म्हणून जनतेपर्यंत गेली 10 वर्षापासून आहोत। आचारसंहितेच्या अगोदर देखील आपण विकास कामांच्या माध्यमातून संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये फिरून आलो होतो आणि म्हणून प्रचार महायुतीचं या ठिकाणी राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे आणि RPI यांची ताकद देखील मोठी आहे आणि सर्वांनी एकत्रित काम केलं तर निश्चित मला असं वाटतं का त्या ठिकाणी यश मिळेल। भुजबळ साहेब सक्रिय झाल्यानंतर साधारण किती ताकद तुम्हाला नाशिकमधून मिळेल, काय अपेक्षा आहे? मला असं वाटतं का भुजबळ साहेबांच्या सहभागी झाल्यानं निश्चितच एक मोठी ताकद आता या महायुतीला या ठिकाणी मिळालेली आणि आमचा विजय हा निश्चित या ठिकाणी सोपा होईल। राष्ट्रवादी 100% हेमंत गोडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील। नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी नाशिकमधील दोन्ही जागा निवडून आणू अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी यावेळी माध्यमांना दिली आहे। त्याचप्रमाणे शरद पवारांच्या भाकितावर प्रतिक्रिया देत भुजबळ म्हणालेत की प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वाटत नाहीये। नाशिकमध्ये आता महायुतीच्या प्रचाराचा धुळा उडणार आहे। आता काय बातम्याच आहे ना, त्या बातम्यावर कोणी शिक्कामोर्तब करायचं ते मला काय कल्पना? तुम्ही काय बघितलं का? तुम्ही काय पाहिलं का? असेल तर तुम्ही तुमचे ते येतच आहे, तुमचे आम्हाला काय विचारत नाही तुम्ही आपल्याला काय बोलायचं? अरे लोकांचे आशीर्वाद तर मागा, यांचे पण आशीर्वाद मागा। हे लोक बरोबर कांदे का कांदा मला पण असं कळलं की 400 कंटेनर जे तिकडे पडलेलं आहे। मला कळत नाही सरकार काय ठीक आहे आता, परंतु ते सरकार पावलं उचलायला पाहत आहे, पण कुठेतरी हे सरकारी अधिकारी जे आहे हे कुठेतरी एखादी गोष्ट अशी करतात की त्याचा परिणाम उलटाच होतोय। आता कारखाना तो एक तर उष्णता एवढी, तो कांदा परत खराब झाला तर केवढ्याला पडायचा ते सगळं। त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे आणि मला असं वाटतं की भारतीय ताई वगैरे जे आहेत ते त्या संदर्भात बोलतील। वरती पियुष गोयल जे आहेत ते मुंबईतच आहेत, वर्तमानपत्रामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत। अधिकाऱ्यांची उदासीनता अधिकाऱ्यांची उदासीनता मला काही कळत नाही ना। अनेक वेळेला जे आहे एक काम करतात, एक काम सोडतात। बरं, आचारसंहिता असल्यामुळे मंत्री सुद्धा त्याच्यामध्ये जास्त मजबूतीनं बोलू शकत नाहीत, ही सगळी अडचण असेल। पण मला असं वाटतं की आता तुम्ही ज्या पद्धतीने त्याला उजाळा दिलेला आहे सुटेल आज हा प्रश्न। म्हणून तर म्हटलं ते काय म्हणाले, काय नक्की काय, आणि ते म्हणतात त्यावेळेला काय अर्थ त्याचा काढायचा, तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं काढत असतो। आदित्य ठाकरे यांनी असं म्हटलंय की मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि गुजराती मराठी लोकांना विरोध करणाऱ्या या मुंबईमध्ये मनसेचा पाठिंबा चालेल का? आता मी आदित्य ठाकरे काय म्हणत त्याच्यावर मी काय कॉमेंट करणार? कोण काय काय बोलतो? तुम्ही साहेबांबद्दल जे ते जनरल असो
पण राजकीय चित्र काहीतरी वेगळं होणार असा प्रकारचं होतं म्हणून त्याच्यावर बोललो. बाकी आता प्रत्येकजण जे आहे हे कलगीतुरा अजून थोडे दिवस सुरू राहणार आहे. हा एक जण बोलणार, ते एक जण. तरी आता बरं झालं बारामतीची निवडणूक संपल्यामुळे काय म्हणजे मला स्वतःला आनंद आहे की ही निवडणूक संपली ती बारामतीची काय त्याच्यामुळे हे जे चाललं होतं बरेच दिवस थोडं आता नक्की थांबेल. कलगीतुरा म्हणा काय म्हणा तो आता निश्चितच साहेब म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्यांना सांगितलं जाईल तुम्हाला असं वाटतं की निश्चित त्या ठिकाणी ते सहभाग घेतील. मला असं वाटतं की या अगोदर आपली उमेदवारीच फॉर्म भरायची 3 तारीख होती आणि 2 तारखेला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि फक्त 1 दिवसामध्ये काय करणार आणि म्हणून त्याच्या अगोदर आपल्यालाही माहित नव्हतं का कोणाची उमेदवारी जाहीर होईल. कुठल्या एखाद्या उमेदवाराला सगळ्याच गोष्टी बघणं जे आहे शक्य होत नाही आणि सहसा विधानसभा वॉर्ड कोण कुठे काय करतं कोण कुठे काय. 2 निवडणुका आपण एकमेकांसमोर लढला आहात, आपण दोघंही आज आपण एकत्र आहात. अनेक वेळा भेट झालेली आहे आणि आपण सगळ्यांनी पाहिलं असेल ज्या दिवशी त्यांचा अर्ज आपण दाखल केला त्या दिवशी पूर्ण त्यांच्या प्रचार मिरवणुकीमध्ये मी होतोच, फॉर्म भरताना सुद्धा होतो. परंतु आता एक उमेदवाराचा जे एक थोडंसं अशी एक प्रथा आहे की काही वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना कार्यालयामध्ये जाऊन भेटी देणं, त्याप्रमाणे ते आलेले होते आणि आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला, युवा वगैरे सगळे मागासवर्गीय जे आमचे जे काही फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत ते सगळे लोक होते, युवक वगैरे. आणि कामाला सुरुवात झालेली आहे आणि आता प्रचाराचा वेग आता वाढेल. पण आपण प्रचारात सहभागी कुठे आता मी चाललोय येवल्यामध्ये, मीटिंगच आहे माझी भारतीताईसाठी. आता मी काय तो आता हे यांच्याबरोबर का प्रत्येक ठिकाणी मी नाही जाऊ शकणार ना. काय आमचे कार्यकर्ते जिथे बोलवलं तिथे जाणार मी. भुजबळ साहेब, शरद पवारांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे, नरेंद्र मोदींच्या विचारधारेशी जोडून घेणं अवघड आहे आणि येत्या काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी. याला उद्धव ठाकरे देखील सकारात्मक आहेत असं शरद पवार म्हणतायत. मी त्यांचं खरोखर म्हणजे काय वक्तव्य आहे ते मी काय स्वतः ऐकलेलं नाही, पण त्यांना असं वाटत असावं की वेगळं काहीतरी म्हणजे आता नाहीतरी त्याने ती इंडिया किंवा काही ती एक फ्रंट उघडलेली आहेच काय. आता त्या संदर्भामध्ये मला स्वतःला वाटत नाही की प्रादेशिक पक्ष जे आहेत हे कुठेतरी विलीन होतील असं मला स्वतःला तरी वाटत नाही. प्रत्येक प्रादेशिक पक्षाचे जे नेते आहेत, बंगाल असेल, ओडिशा असेल, का इतर काय असेल, ते आपापल्या शक्तीवर ताकदीवर त्यांनी जे आहे त्या ठिकाणी आपलं नेतृत्व प्रस्थापित केलेलं आहे, सरकार बनवलेले आहे. पण साहेबांची जे आहे त्यांचा अनुभव मोठा आहे पवार साहेबांचा आणि संपूर्ण देशामध्ये काय चालतं ते अनेक नेत्यांशी बोलत असतात, त्याच्यामुळे काय त्यांनी वक्तव्य केलं असेल. 100% राष्ट्रवादी जे आहे ही त्यांच्या पाठीमागे मजबूतीने उभे राहील काय. आणि मोदी साहेबांचे हात बळकट करण्याकरता आम्ही त्या जिल्ह्यातले तिन्ही जे आहेत खासदार निश्चितपणे पाठवणार. शांतिगिरी महाराज यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय, कुठेतरी हिंदुत्वाची जी मतं आहेत त्यांची किंवा होतील अशी चर्चा शहरात आहे, त्यावर काही आपण तो प्रश्न त्यांच्यासाठी आहे. धन्यवाद. तू सगळेच प्रश्न आम्हाला विचारत असले. अरे गोडसे काय आम्ही काही एकच आहे. छगन भुजबळ यांनी हेमंत गोडसे यांना आश्वस्त केलेलं असलं तरी नाराज असलेले भुजबळांचे समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आगामी काळामध्ये किती मनाने आणि एकदिलाने प्रचारात सामील होणार, त्यांची मतं गोडसेंना मिळणार का, हा प्रश्न अद्याप तरी कायम आहे. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अजिंक्य बोडके, नाशिक.